अच्छा. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर, मराठी विभाग या ठिकाणी साहित्य आणि आपले जीवन या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी मराठी साहित्य विश्वातील थोर समीक्षक आणि ग्रामीण साहित्याचे आणि ग्रामीण साहित्यातील एक गाढे अभ्यासक, एक कथाकार डॉक्टर वासुदेव मुलाटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आणि मराठी विभागाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर उपस्थित आहेत. त्यांचेही महाविद्यालयाचे स्वागत करतो आणि आजच्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवावे असंही त्यांना मी विनंती करतो. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम असा आहे, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. या ठिकाणी साहित्यामुळं किंवा साहित्य माणसामध्ये किंवा माणसाच्या जीवनामध्ये एक जे अंधार असतो, अज्ञानाचा अंधार असतो, तो अंधार दूर करण्याचं काम करतं. म्हणून मंगेश पाडगावकर म्हणतात, ग्रंथ आमुच्या साथी ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. अशा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या कार्यक्रमाचे म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख पुजारी सर यांना विनंती करतो, पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय करून द्यावा आणि प्रास्ताविक करावं. आजचे विशेष निमंत्रित महाराष्ट्रातील एक नामवंत लेखक आणि समीक्षक डॉक्टर वासुदेव मुलाटे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा, मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, डॉक्टर प्राध्यापक सतीश हेगडे, डॉक्टर संघप्रकाश दुड्डे, डॉक्टर अण्णासाहेब साखरे, प्राध्यापक संतोष पवार, बल्लाळ मॅडम, प्राध्यापिका आणि त्याबरोबरच उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी. आज मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं दुसऱ्या सत्रातला हा पहिला कार्यक्रम आपण घेतो आहोत आणि मला आनंद वाटतो की या कार्यक्रमासाठी डॉक्टर वासुदेव मुलाटे आज आपल्या महाविद्यालयात उपस्थित आहे. संगमेश्वर महाविद्यालयाला किती मोठी परंपरा आहे हे नव्यानं सांगायची गरज नाही, कारण सगळ्या विद्यार्थ्यांना ते माहीत आहे आणि डॉक्टर मुलाटे सरांना देखील त्याची कल्पना आहे. महाराष्ट्रातलं हे एक नामवंत कॉलेज आहे आणि त्याला सुदीर्घ अशी परंपरा आहे. जवळपास या महाविद्यालयाचं वय आता 73 आहे. 2 वर्षानंतर अमृत महोत्सव हे महाविद्यालय साजरा करत आहे. या महाविद्यालयानं केवळ महाविद्यालयातल्या 4 भिंतीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं काम केलं नाही, तर त्याच्याबरोबरच महाराष्ट्रातल्या अतिशय गुणी
ज्ञानसंपन्न अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या B1 मध्ये पाचारण करून विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवलेला आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी या महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना दिलेली आहे. ही परंपरा तशी खूप मोठी आहे. अनेक मोठमोठे लोक या महाविद्यालयामध्ये येऊन गेले, त्याची यादीही खूप मोठी आहे. त्या माळेतच एक ग्रामीण लेखक आणि समीक्षक म्हणून डॉक्टर वासुदेव मुलाटे सर आज उपस्थित आहेत, त्याचा मला आनंद आहे. मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम होतोय. मराठी वाङ्मय मंडळाचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना भाषेच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात सजग करावं, त्यांना काही नवं ज्ञान द्यावं, त्यांच्या भाषाविषयक किंवा साहित्यविषयक जाणीवा फुलवाव्यात, त्यांची आवड वाढवावी, साहित्याचा त्यांचा कल वाढवावा, वाचनाविषयीची त्यांची ओढ ही त्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे निर्माण व्हावी, ते करण्याचं कार्य आपण करावं, या भूमिकेतून हे वाङ्मय मंडळ कार्य करीत आलेलं आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून काम करीत असतानाच काही विद्यार्थी या महाविद्यालयातले कवी म्हणून बाहेर नावारूपाला आलेले होते. बाहेर गेल्यानंतर तर ते मोठे कवी म्हणून ओळखले गेलेच, पण महाविद्यालयात असतानाच उदाहरणार्थ चंद्रभूषण कुलश्रेष्ठ सारखे कवी, नारायण सुमंत सारखे कवी हे या महाविद्यालयात मराठी विषयाची लळा लावत, आपलं एक नातं सांगत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचं विकसन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं मराठी वाङ्मय मंडळाच्या या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून घडत गेलेलं आहे. तसंच तुमच्याही बाबतीत घडावं, तुमच्याही मनावर या सगळ्या गोष्टींचा संस्कार व्हावा, दीर्घकाळ तुमच्या आयुष्यामध्ये हे क्षण तुम्हाला स्मरणात राहावेत. आपण काही लेखकांना, उत्तमोत्तम लेखकांना ऐकलंय, समीक्षकांना ऐकलंय, याची आठवण तुमच्या मनामध्ये राहावी आणि तुम्हाला देखील विचारांची वाट दिसावी, या भूमिकेतून हे वाङ्मय मंडळ कार्य करीत आलेलं आहे, मराठी विभाग कार्य करीत आलेला आहे. आणि नेहमी या महाविद्यालयानं, इथल्या व्यवस्थापनानं त्याला उत्तेजन दिलेलं आहे. आज डॉक्टर वासुदेव मुलाटे सर इथं आलेत. त्यांचा परिचय देखील मला तुम्हाला थोडासा करून द्यायचा आहे. खरं तर त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला तो परिचय होणार आहेच, पण हे अतिशय हरहुन्नरी आणि श्रमाची पूजा बांधून मोठं झालेलं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं आपण खेड्यातून आलो, झोपडीतून आलो, काट्याकुट्यांची वाट तुडवत आपण निघालो आहोत. आपलं कसं होणार, आपण जीवनात काय यश मिळवणार, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. पण काट्याकुट्यांची वाट तुडवत जाणारी माणसं देखील आपल्या पायाखाली मखमल कशी निर्माण करू शकतात, याची अनेक उदाहरणं समाजामध्ये पाहायला मिळतात. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे डॉक्टर वासुदेव मुलाटे सर आहेत. डॉक्टर वासुदेव मुलाटे सर यांचं कार्य चौफेर स्वरूपाचं आहे. ते उत्तम लेखक आहेत, उत्तम समीक्षक आहेत, महाराष्ट्रातले एक साहित्य क्षेत्रातले विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाच्या वाटेवरून चालताना अनेक प्रकारच्या नोकऱ्या, अनेक प्रकारच्या सेवा त्यांनी दिल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी तुमच्या वयात असताना किंवा त्याच्याही आधी कदाचित त्यांनी पेपर वाटण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे पेपर वाटून आपली उपजीविका चालवण्यापासून अगदी कोवळ्या वयात त्यांनी आपल्या जीवनातल्या संघर्षाला सुरुवात केली आणि हा संघर्ष अनुभवत वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या त्यांनी. एके ठिकाणी गट सचिवाची नोकरी केली, भूविकास बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली, प्राथमिक शाळेमध्ये देखील त्यांनी नोकरी केली, वेगवेगळ्या म्हणजे एक शिक्षकी शाळेमध्ये जाऊन त्यांनी नोकरी केली. ते गेल्यानंतर ती शाळा 2 शिक्षकी झाली.
अशा छोट्याशा गावातल्या शाळेमध्ये देखील शिक्षकाची नोकरी केली. पण हा प्रवास इथंच थांबलेला नाही. त्याच्या पुढे त्यांनी खूप मोठा प्रवास केला. म्हणजे अगदी लहान मार्ग सुरुवातीला एक पायवाट सुरू झाली आणि नंतर हळूहळू त्याचा राजमार्ग व्हावा, महामार्ग व्हावा, तसं त्यांचं जीवन आहे. पुढे त्यांनी अनेक महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. विशेषतः बीडला ते मला वाटतं बलभीम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. जवळपास 10-11 वर्ष तिथं त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलं. कोपरगावला देखील ते प्राध्यापक होते. परभणीला ते प्राध्यापक होते. परभणीच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये ते प्राचार्य देखील होते. हे झालं महाविद्यालयीन स्तरावर. म्हणजे एकीकडे पेपर वाटणारा एक मुलगा, दुसऱ्या बाजूला प्राथमिक एक शिक्षकी शाळेमध्ये जाऊन शिक्षक झालेला एक मुलगा आणि पुढे जाऊन प्राध्यापक झालेला आणि त्याच्यानंतर प्राचार्य झालेला आणि त्यानंतर औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी कार्य केलं. पुणे विद्यापीठामध्ये देखील मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवन कसं असतं पहा, संघर्षाचं असतं. बऱ्याच वेळेस त्यांना म्हणजे पोटासाठी अक्षरशः अनेक व्यथा सहन कराव्या लागल्या. हे करीत असताना संघर्ष करीत करीत त्यांनी आपल्या जीवनाची वाट शोधली. हे मी मुद्दाम विद्यार्थ्यांना सांगतोय, कारण आपण बऱ्याच वेळेस असाच विचार करत राहतो आपल्या प्रतिकूल परिस्थितीचा. पण त्या प्रतिकूल परिस्थितीतून देखील काही चांगलं आपल्याला निर्माण करता येतं, हे अशी माणसं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. हे सगळं कार्य करीत असताना त्यांनी केवळ नोकरी एके नोकरी एवढं केलं नाही. प्राध्यापक म्हणून कार्य करीत असताना त्यांनी उत्तम लेखन केलं. मुळात कवितेपासून त्यांनी सुरुवात केली आणि साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारात त्यांनी लेखन केलं. कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, एकांकिका असेल, समीक्षा असेल, संपादनं असतील, या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. मी असं म्हणेन त्यांची लेखनी बहुप्रसव आहे. भरपूर जन्माला घालणारी अशी त्यांची लेखनी आहे. 46 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आणि केवळ ही पुस्तकांची संख्या नाही आहे, उत्तम असे समीक्षा ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. जवळपास 18 समीक्षा ग्रंथ आहेत. मराठी कथा स्वरूप आणि विकास नावाचा एक समीक्षा ग्रंथ त्यांचा आहे. मला आठवतं, मी ज्यावेळेस नुकताच BSc झालो होतो त्यावेळेस ते पुस्तक नव्यानं आलं होतं आणि त्यावेळेस मराठी कथा स्वरूप आणि विकास हा समीक्षा ग्रंथ मी वाचला होता. अतिशय छान असा त्यांचा तो PhDचा प्रबंधाचाच ग्रंथ झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांचे विषवृक्षाच्या मुळ्या नावाचं एक पुस्तक आलं, कादंबरी आली. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये जो अनुभव घेतलेला होता, ग्रामीण भागातला जो अनुभव वेचलेला होता, तो सगळा त्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी मांडला. समाजातलं भ्रष्ट असं जीवन, अवतीभवतीचं दारिद्र्य आणि त्यातून या सामान्य जनाचं होणारं शोषण, याचं अतिशय सुरेख चित्रण, म्हणजे ज्याला आपण विदारक किंवा प्रत्ययकारी अशा स्वरूपाचं चित्रण म्हणू, ते त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. तर असं कादंबरी लेखन त्यांनी केलं, कथालेखन केलं. व्यथाफूल नावाचा कथासंग्रह आहे त्यांचा, काळोख वेना नावाचा कथासंग्रह आहे, अंधार रंग नावाचा कथासंग्रह आहे. असे जवळपास 4 कथासंग्रह आणि निवडक कथांचा एक संग्रह त्यांच्या नावावर जमा आहे. मला वाटतं त्यांची एखादी दुसरी कथा अभ्यासक्रमामध्ये देखील विद्यार्थ्यांनी अभ्यासली असेल. तर असे हे लेखक आहेत. एकांकिका देखील त्यांनी एक लिहिलेली आहे, हार्ट क्रॅकर नावाची एक एकांकिका त्यांच्या नावावर आहे. व्यक्तिचित्रणात्मक लेखन देखील त्यांनी केलेलं आहे. वाटेवरच्या सावल्या आणि भावलेली माणसं ही 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. आणि त्याबरोबरच त्यांचे गौरव ग्रंथ देखील अनेक प्रकाशित झालेले आहेत. जवळपास 3 ते 4 ग्रंथ त्यांच्याविषयीचे आहेत, त्यांच्या गौरवपर असे निर्माण झालेले आहेत.
सामाजिक परिवर्तन आणि साहित्य नावाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा गौरवग्रंथ त्यांचा पद्मगंधा प्रकाशनानं जी प्रकाशन संस्था महाराष्ट्रातली एक नावाजलेली प्रकाशन संस्था आहे, त्या प्रकाशन संस्थेनं तो प्रकाशित केलेला आहे. असं वेगळं कार्य, संपन्न कार्य त्यांच्या नावावर आहे. आणि हे करीत असताना महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यविषयक संस्थांचं कार्य देखील त्यांनी केलंय. ग्रामीण साहित्याच्या चळवळीचं कार्य त्यांनी केलंय. ग्रामीण साहित्याची चळवळ ही सर्वदूर पोचावी आणि त्याला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त व्हावं यासाठी आनंद यादव, रारम बोराडे ही सगळी मंडळी, नागनाथ कोतापले असतील, ही सगळी मंडळी झटत होती आणि त्यामध्ये वासुदेव मुलाटे यांचं नाव देखील महत्वाचं आहे. त्यांनी ग्रामीण जीवन आणि दलित जीवन या दोन्ही जीवनाच्या संदर्भात आपल्या ग्रंथांमधून सातत्यानं विचारदर्शन घडवलेलं आहे. 6 दलित आत्मकथने हे पुस्तक मला आठवतं, ज्यावेळेस मी MA ला असताना अगदी नुकताच मराठीकडे वळलो होतो त्यावेळेस ते पुस्तक मी वाचलं होतं. 6 दलित आत्मकथनांची समीक्षा त्यांनी उत्तम पद्धतीने त्यात केलेली होती. असं वेगवेगळं कार्य त्यांनी केलेलं आहे. साहित्य संस्थांविषयक कार्य केलेलं आहे, चळवळ विषयक कार्य केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी अनेक पदं भूषवली, अनेक मान सन्मान त्यांना मिळाले. जवळपास 18 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यामध्ये 4 पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाचे आहेत. सॉरी. चार पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाचे मिळाले आहेत. मला विशेषत्वाने हे सांगायचं आहे, त्यातला एक पुरस्कार 1,00,000 रुपयाचा आहे आणि तो झाकोळलेल्या वाटा नावाच्या त्यांच्या आत्मकथनाला मिळाला आहे. आत्मकथन पर लेखनाला. असं विपुल लेखन करणारे, उत्तम वक्ते असलेले एक प्राध्यापक आज इथं आपण आमंत्रित केलंय. त्यांना मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचा परिचय या ठिकाणी पुजारी सरांनी करून दिला. यानंतर आपली भारतीय संस्कृती सांगते की आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करावं आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आज आपल्याला लाभलेले साहित्य क्षेत्रातील डॉक्टर वासुदेव मुलाटे सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर यांनी शाल, बुके आणि महाविद्यालयाचे वार्षिक अंक जो आहे प्रज्ञा हा देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांचा सत्कार मराठी विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाहू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्द ची व्हावा देव, शब्दची गौरव पूजा करू. असे शब्दाचेच धन आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते डॉक्टर वासुदेव मुलाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी माझा परिचय करून दिला आणि प्रास्ताविक केलं ते माझे मित्र सुहास पुजारी, दुसरे तरुण मित्र
सारीपुत्र तुपेरे, इतर गुरुजन आणि माझ्या लेकरांनो, महाविद्यालयाची परंपरा पुजारी सरांनी या ठिकाणी सांगितली, पण त्याच्या आधीपासूनची परंपरा कदाचित ते विद्यार्थी असतील तेव्हापासूनची मला माहीत आहे. कारण निर्मल कुमार फडकुले हे माझे ज्येष्ठ मित्र होते त्यांच्या निमित्तानं. आणि मला इथे माझी कितीही त्यांनी स्तुती केलेली असली तरी मला माहीत आहे की मी कुठल्या जागेवर उभा आहे, ते की ज्या जागेवर फडकुल्यांसारखी मोठमोठाली माणसं या ठिकाणी उभी राहिली तिथे मला उभं राहायला मिळालं. हे खरं म्हणजे हा माझा खरा गौरव आहे, हे मला मोठेपण वाटतं. त्यामुळे त्याचा मला आनंद आहे. खरं म्हणजे नावांची सुद्धा एक गंमत असते. म्हणजे माणसाचं श्रीमंत असणं, माणसांचं गरीब असणं, मला असं वाटतं की नावापासून सुद्धा सुरू होतं कधी कधी. म्हणजे माझा प्रवास सांगितला तेव्हा माझ्या नाते या ठिकाणी हसत होत्या, पेपर वाटत होतं म्हटल्यानंतर. त्या चांगल्या अर्थानं, वाईट नव्हे. आणि माझं नाव वासुदेव आहे. आपल्या जाती व्यवस्थेमध्ये वासुदेव ही एक जात आहे, जमात आहे की जी सकाळीच येत असे. आता लुप्त झालाय, जुना काळ सगळा गेला आहे, गावगाडा सगळा मोडलेला आहे. आपल्या परंपरा आपण आता खूप झुगारून दिलेल्या आहेत. परंतु गावाला जागं करण्याचं काम हा वासुदेव करत असे, मोराचं पीस वगैरे असं लावून. आणि दुसऱ्या बाजूला वासुदेव नावाचा एक आपल्या हिंदूमध्ये देव आहे, ज्याला श्रीकृष्ण असंही म्हटलं जातं. श्रीकृष्णाचं नाव वासुदेव, वडिलाचं नाव वसुदेव, वसुदेव वासुदेव असं. आता माझं नाव वासुदेव. मला नेहमी असं वाटतं की मी कुठल्या जाती जन्मला हे मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु मला असं वाटतं की माझी खरी जात ही वासुदेवाचीच आहे. वासुदेवाचं काम काय की गोदातटी जाणं, गावाच्या बाजूला फिरणं आणि लोकांना प्रबोधन करणं. मी तेच करत राहिलो. त्यामुळं त्याची आणि माझी जात एक आहे. अनेक नोकऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी केला. वासुदेवला एका ठिकाणी थांबून पोट भरत नाही, तेव्हा मी ते फिरत राहिलो. म्हणजे मला. आणि इथे बघा कोण आहे ते, सुहास पुजारी. म्हणजे नावामध्येच आनंद आहे. आणि या महाविद्यालयाचे मुख्य जे ज्यांना आपण म्हणू ऋतुराज, मला तर इतकं हेवा वाटला त्यांचं नाव वाचल्यानंतर की खरं म्हणजे असं नाव असायला पाहिजे. आणि सारीपुत्र तुपेरे, म्हणजे माहीत असणारे एवढं सांगतो. आता भाग्य आणखी भाग्यवान असतील, हे मला नाव तुमचे माहीत नाहीत, माफ करा. तर ही सुद्धा एक भाग्याची किंवा ह्याची बाब आहे असं मला वाटतं. मी या ठिकाणी महाराष्ट्रातलं कोणी नामवंत वगैरे आहे म्हणून या ठिकाणी मी आलेलो नाही. खरं म्हणजे या लोकांचा मी मित्र आहे आणि आपल्या मित्रांना आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर उभं करावं असं त्यांना वाटलं, या भावनेनं मी आलेलो आहे. जेवढी माझी स्तुती केली किंवा जेवढं काही सांगितलं तेवढं मी खरोखर असतो तर मला फार आनंद वाटला असता, परंतु असं नसावं असं मला खात्रीनं वाटतं. जो काही आहे ते उभा आहे. खरं म्हणजे मी कसं आहे ते फक्त तुमच्या ज्या आजी आहेत तिकडे औरंगाबादला, म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, त्यांना विचारलं पाहिजे की आमचे आजोबा कसे आहेत, किंवा ज्यांना आम्ही सर म्हणतो ते सर कसे आहेत, तर त्या सांगतील. तोंडातून शब्द निघत नाही, काय बोलतात ते कळत नाही, काय शिकवत असतील त्यांनाच माहिती आहे. हे त्यांचं मत आहे. असा माणूस तुमच्यासमोर उभा आहे. आता त्यातली खरी गंमत काय आहे की तिचा आवाज एवढा मोठा आहे की मी आपला दबून जातो. म्हणजे तिनं नुसतं काय हो, तिला म्हणायचं असं चहा घेता का, पण मला ते चहाच्या आधी तिचं काय म्हटलं की मी अर्धा घाबरतो. तर खरं रूप माझं ते आहे, हे यांनी सांगितलेलं ते काही खरं रूप नाही आहे. तेव्हा ठीक आहे, आता मी इथे आहे आणि वय वाढल्यानंतर उपदेश करण्याचे एक अधिकार आपल्याकडे प्राप्त होतो. आपली संस्कृती सांगते की वडीलधारी माणसं सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. आता परिस्थिती थोडी उलटी आहे. माझी नातवंड मला सांगत असतात की गेला जमाना तुमचा जरा आमचा ऐका जवळ आहे, आपले तेच सांगत बसता तुम्ही. पण आता तुमच्या सरांनी मला उभं केलं तर मी सांगितलं पाहिजे, त्याचा फायदा मी घेतला पाहिजे.
तुमच्यासमोर उभं राहत असताना काय बोलावं असा एक विचार आमच्या मनामध्ये आलेला होता आणि मला वाटलं की काय असतं की प्रत्येक माणसाचं काही एक क्षेत्र असतं आणि त्याचा एक परिसर असतो, तेवढ्यामध्ये तो घुटमळत असतो. माझं जे क्षेत्र आहे सगळ्या बाबतीमध्ये ज्ञानाचं क्षेत्र हे व्यापक झालं, परंतु त्यातही जर बघितलं तर साहित्यापुरतं मर्यादित अशा प्रकारचं ते क्षेत्र आहे. आणि म्हणून याच्याशी संबंधित असं काहीतरी निवडावं. मला याची कल्पना आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी हे साहित्याचे विद्यार्थी आहेत का नाही हे मला माहीत नाही आहे. कदाचित असतील आणि नसतील, दोन्ही आहे. साहित्याचे म्हणजे ज्यांनी साहित्याचा विषय निवडलेला अशा प्रकारचे. आणि जी प्राध्यापक मंडळी ही सुद्धा मराठीची, सारीपुत्र जर सोडले, हे दोघं जण जर सोडले तर मराठी विषयाच्या याच्यामध्ये नाही आहेत. आणि तरीसुद्धा मला साहित्यावर बोलायचं आहे हे मी आपल्याला सांगतो की काय काय संबंध आहे साहित्याचा आणि एवढं मोठं काय की ज्याच्यावर आपण बोललं पाहिजे. काय असतं साहित्य म्हणजे, आणि साहित्याचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे. पण मला असं वाटतं की बा साहित्य काय वर्ग छोटा आहे काय फार. साहित्य आणि आपलं जीवन या अनुषंगाने मी थोडंसं बोलणार आहे. म्हणजे प्रास्ताविकामध्ये सांगितलं आता की साहित्य ही जीवनाचा आरसा असतो, समाजाचा आरसा असतो शब्द त्याने वापरला. आणि समाज हा माणसांपासूनच तयार होतो. प्रत्येक माणसं एक छोटा माणूस जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा समाज होतो ना. म्हणजे आपण शिकत असताना किंवा आपण विचार करत असताना आपण साहित्याचा अभ्यास करत असू किंवा नसो, पण त्याचा आपला संबंध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की मला काय त्याच्याशी काय संबंध आहे, पण असं नाही आहे. की तुम्ही कोणत्याही ज्ञानशाखेचे असा किंवा नसा, अगदी अशिक्षित जरी असला तरी त्याचा संबंध हा साहित्याशी आहे. जेव्हा पूर्वी, आताची नव्हे, आता माझ्यासारखी जरा हिरवट म्हातारीच्या भानगडी जात नाहीत, पण पूर्वीची म्हातारी उठल्याबरोबर सकाळी भोपाळ्या वगैरे म्हणतात, उठी उठी गोपाळा. त्याला माहीत नाही की उठी उठी गोपाळा काय आहे. ते भोपाळी आहे, काव्याचा एक प्रकार आहे तो, हे त्याला माहीत नसतं, परंतु उत्स्फूर्तपणे तो म्हणत असतो या अर्थानं कुठलं तरी. म्हणजे त्याला साहित्य म्हणजे काय हे माहिती नाही आहे, परंतु तो साहित्याचा वापर करतोय. आपण शाळेमध्ये जायला लागतो नेमकं बालपणी शाळेमध्ये, तेव्हा माझ्या काळामध्ये फुलपाखरू नावाची कविता होती. मी धरू जाता येईन हाते, असं प्रकारची ओळ असलेली. म्हणजे आपण थोडंसं त्या वयामध्ये, किशोर वयामध्ये चाललेलो होतो आपण, आणि अशा वेळेला आपल्या तोंडी येते. आपल्याला माहीत नसतं ही कविता आहे, हे साहित्याचा काही प्रकार आहे का काय, पण त्याचा रिदम, त्याची लय हे आपल्याला आकर्षित करते आणि आपण ते गुणगुणायला लागतं. म्हणजे आम्ही त्या काळामध्ये, आता मला माहिती आता थोडा बदल झाला असेल. थोडंसं वय मोठं होतं, काही काही गोष्टी नव्यानं आपल्याला दिसायला लागलेल्या असतात, बरं वाटायला लागलेलं असतं काही गोष्टी पाहिल्यानंतर. आणि मग कुठेतरी काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी जीवनाचं आकलन व्हायला लागलेलं असतं. आपण युवा अवस्थेमध्ये म्हणजे तारुण्याच्या सीमेवर आपण पोहोचू लागलेलो असतो, आणि आपल्याला काहीतरी बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर हे काहीतरी कुठेतरी एक नवा शोध आपल्याला लागलेला असतो. आणि मग आपण त्या अनुषंगानं काहीतरी गुणगुणायला लागतो. आपण गाणं म्हणत असू, आपण एखादं पुस्तक वाचत असू, आपण नाटक पाहत असू, आपण सिनेमे पाहत असू, अलीकडे आपण रील्स पाहतो, मालिका पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या टी व्हीवर, नाही का. ह्या सगळ्यांचा साहित्याचा काही संबंध आहे का नाही आहे. काय असतं साहित्य. साहित्य शेवटी असतं काय. साहित्य दुसरं काहीच नसतं. ती काही आकाशातून पडणारी गोष्ट नाही आहे की वरून पडते, पाऊस येतो तसा की पडलाय बुवा साहित्य आणि मग हे झाले साहित्यिक, असं नाही आहे. साहित्य ही आकाशातून पडणारी गोष्ट नाही आहे. आपण साहित्य जगत असतो, आपल्या जगण्यातून ते निर्माण झालेलं असतं. म्हणजे आपण बघा, आता मग मी उदाहरण तुम्हाला दिलं तसं की आपण नाटक बघतो. नाटकात काय असतं, काहीतरी गोष्ट असते ना.
समजा एखादं प्रेमविषयक नाटक असेल तर प्रेमाची भानगड असते त्याच्यामध्ये, हं? किंवा आणखीन कुठली ना कुठली तरी एक गोष्ट, कुठली ना कुठलं तरी एक कथानक त्याला असतं, काही घटना असतात, काही एक प्रसंग असतो. हे कुठून आलेले असतात लेखकाने? कुठं भेटलेली असतात ही माणसं त्याला? कुठे बघितलेलं असतं त्यांनी हे? तर समाजामध्ये ज्या घटना घडतात, समाजात जी माणसं वावरतात, ज्या रीतीभाती समाजामध्ये असतात, ह्या सगळ्यांचं दर्शन त्या लेखकानं त्या नाटकामध्ये केलेलं असतं. नाटकात खुनाचा प्रसंग आहे, तर खून कुठून आला? समाजामध्ये खून होतो ना, समाजात माणसं अपराध करतात ना. लेखक ते टिपणार की नाही टिपणार? म्हणजे जे ज्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत, जीवनात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, त्याला टिपण्याचं काम हा लेखक, ज्याला साहित्यिक असं आपण म्हणूया, साहित्य निर्माण करणारा. साहित्यिक म्हणजे काय की जो साहित्य निर्माण करतो, निर्मिती करतो, मांडतो तो. म्हणजे साहित्यामध्ये आपल्या जीवनाचं चित्रण हे येत असतं, ज्याला आपण साहित्य म्हणतो. आणि हे साहित्याचं चित्र आपण जे म्हणतो, तेव्हा मी म्हणालो की ज्ञानाच्या कक्षा ओलांडून त्याचा संबंध येतो. आता इथे आपण कॉमर्सला आहेत, आपण सायन्सला आहेत, कुठल्या ह्याच्यामध्ये असा, परंतु सुरुवातीला तुम्ही जे काही वाचन करता, जे ते कशाचं करता? तुम्ही भाषेचंच करता शेवटी. आणि भाषा म्हटलं की साहित्याचा संबंध आला. आणि साहित्य तिथे पोहोचतं की जिथे भाषा सुद्धा बंद होते, अशा ठिकाणी सुद्धा साहित्य पोहोचतं. आता तुम्ही माझ्यासमोर जी मुलं दिसत आहेत, म्हणजे हे गुरुजनांनी नाही ऐकलं तरी चालेल, की मग मी आपल्याला असं म्हणालो की कुठेतरी आपल्याला काहीतरी नवीन जाणवायला लागलेलं असतं, जगाचं एक नवं दर्शन आपल्याला घडायला लागलेलं असतं. म्हणजे माणूस वयात येत असतो. वयात येणे हा एक शब्द आहे मोठ्या माणसांचा. म्हणजे हळूहळू आपली वाटचाल ही वेगळ्या दिशेनं चाललेली असते. अशा काळामध्ये कुठेतरी आपली एक नजरानजर होते. माझ्या काळातले सिनेमे, त्या काळामध्ये सलमान खान वगैरे काही नव्हता, पण बाकीचे जे काही नट होते त्या काळातल्या गाणी वगैरे सुद्धा वेगळी असायची. तर एक छान गाणं माझ्या त्या वयात होतं, ज्या वयाचं मी वर्णन करतोय, आँखों में असं ते गाणं होतं. डोळ्यानं पाहिलं आणि मला सगळं काही मिळालं, असं त्याचं ते. तर ही जी काही परिभाषा आहे, ही जी परिभाषा आहे, या ठिकाणी शब्द थांबलेले असतात. शब्द थांबलेले असतात. म्हणजे बिन शब्दांची सुद्धा एक भाषा असते. शब्द नसतात पण भाषा असते. आणि भाषा हे एकमेकांच्या संपर्काचं माध्यम असतं. आपण व्यक्त होतो तेव्हा भाषेचा जन्म आहे. आणि जेव्हा व्यक्त होतो आणि जिथे लिखित स्वरूपात येतं तेव्हा त्याचं साहित्य निर्माण होतं. म्हणजे या साहित्याला परंपरा केवढी आहे? तर संगमेश्वर महाविद्यालयाचे कितीतरी वर्ष आधी, म्हणजे फार फार वर्षापूर्वी. मग फार फार वर्षापूर्वी म्हणजे काय? कधी सर? तर मी म्हणेल बाबा मी मराठीचा माणूस आहे, मला काय माहीत नाही, मराठीमध्ये वर्ष सांगण्याची पद्धत नाही. इतिहासाचार्याकडे तुम्ही जा, इतिहासाचे जे अभ्यासक आहेत त्यांना जाणे विचारा की किती वर्षापूर्वी. ते फार फार म्हणजे साहित्यामध्ये काही असू शकतं, जे आपण बघितलेलं आहे आणि नाही बघितलेलं दोन्हींचं मिश्रण असतं. बऱ्याचदा असं होतं सर, विशेषतः ज्या कादंबरीचा उल्लेख सरांनी केला, माझ्या विषवृक्षाच्या मुळ्या नावाची कादंबरी आहे जी सहकार क्षेत्रावर आधारित आहे. तर त्या कादंबरीमध्ये जी ठिकाणं आहेत, तर ती ठिकाणं तर खरी आहेत, म्हणजे त्या नावाची गावं आहेत. तर ते वाचल्यानंतर मला अभ्यास करणारे लोक सुद्धा, किंबहुना माझे सहकारी सुद्धा मला विचारत होते की हे गाव कुठे आणि त्याचं तिथलं तुमचा अनुभव काय आहे. तर मला ते सांगावं लागत असते की बाबा तुला जे वाटतं ते गाव नाही आहे. ते पु ल देशपांड्यांना एक जणाने असं विचारलं की सर, मला तुमचा जो नारायण आहे त्यांचं जे व्यक्ती आणि वल्ली नावाचं जे पुस्तक आहे त्या संदर्भामध्ये एक व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये आहे.
मगा वाटेवरल्या सावल्या माझ्या व्यक्तिचित्र उल्लेख केला किंवा भावलेली माणसं माझं व्यक्ती, पण पु ल हा मोठाच माणूस होता. तेव्हा माझ्यासारख्या रसिकानं त्यांना विचारलं की बा तुमच्या पुस्तकातला तो जो नारायण नावाचा जो माणूस आहे त्याला मला भेटायचं आहे, जरा त्याचा ॲड्रेस मला द्या. हां, तर पु ल हसले म्हणायचे. ते म्हणाले आता नारायणला भेटायला कुठं जायची गरज नाही, भेटेल तुम्हाला. अहो असं कसं काय बोलता? नाही नाही म्हणाले, केवढा चांगला माणूस आहे. तर ते म्हणाले नारायणचा पत्ता हा निश्चित नाही सांगता येणार, तो तुमच्या गावात आहे, कदाचित आणखी कुठल्या कुठल्या गावामध्ये तो असेल. ते म्हणाले अहो असं काय बोलताय तुम्ही, नसेल सांगायचं तर नका सांगू, वाकडं कशाला बोलताय. तेव्हा असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा लेखकाला फार अडचण येते. तो लेखक ते म्हणाले अहो असं नाही आहे, नारायण नावाचा कोणी माणूस असेलच असं नाही आहे, पण नारायणाची जी वृत्ती आहे की सांगितलेलं काम ऐकणं, शब्दांचा विश्वास ठेवणं, माणसाच्यावर प्रेम करणं, त्याच्या उपयोगी पडणं, अशी माणसं तुमच्या गावात आहेत की नाही सांगा. त्या सगळ्यांची नावं नारायण आहेत. तेव्हा लेखक जेव्हा लिहित असतो त्याच्यात जीवनाचं दर्शन असतंच, जीवनाचं दर्शन असतंच, पण ते अमुक एक असंच नाही, तर त्याचं जे निरीक्षण असतं वेगवेगळ्या प्रकारचं, त्या सगळ्याचं ते एक संमिश्र अशा प्रकारचं तयार असतं. त्याच्यातून कुठेतरी ज्याला आपण कविता म्हणूयात, त्याला कथा म्हणूयात, कादंबरी म्हणूयात, जे त्याला लिहावंसं वाटतं ज्या भाषेमध्ये, त्या भाषेत कधी नाटकाच्या स्वरूपामध्ये तो मांडेल, पण तो त्या सगळ्याचं सार करून तो मांडत असतो. आणि हे सगळं मांडत असताना अमुक एक साहित्यिकांचंच फक्त काम असं नाही. मला सांगा, आता अलीकडे टी व्ही आला, आपण टी व्ही बघतो किंवा चित्रपट बघतो, पण पूर्वीच्या काळामध्ये ही माध्यमं नव्हती. जेव्हा पुस्तकाशिवाय पर्याय नव्हतं, म्हणजे पुस्तकं काय फक्त काय भाषेचा अभ्यास करणारीच माणसं वाचतात असं नाही, तर विरंगुळा म्हणून तरी, मनोरंजन म्हणून तरी, वेगवेगळ्या कारणानं, म्हणजे तेवढ्यासाठीच वाचतात असं नाही. साहित्य मनोरंजन जेवढं करतं त्यापेक्षा साहित्य जीवनाची वाट कशी चोखाळावी हे अधिक सांगणारं असतं. तिकडं आपलं लक्ष नसतं, बऱ्याचदा तिकडे आपलं लक्ष नसतं, आपण मनोरंजनाकडे अधिक वळलेलं असतो. परंतु ते मिळत असतं कुठेतरी, ते त्याच्यातून जीवनाचा एक मार्ग कसा सुकर करता येईल, कसा सोपा करता येईल, याचं कुठेतरी दिशादर्शन ते साहित्य करत असतं. तिकडे आपली दृष्टी कमी जाते. परंतु साहित्याचा संबंध हा सगळ्या लोकांशी असतो. म्हणजे धार्मिक माणसं मी सांगितलं की तो पोथी वाचतो. आता म्हणजे मगा जरा मी चुकीचा उल्लेख केला खरं म्हणजे, पण माझ्या मिसेस ज्या आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी, की त्या गजानन महाराजाची पोथी वाचतात. तर वाचताना कधी कधी माझ्या कानावर येतं, मी जरा नास्तिक माणूस आहे सारीपुत्र, तर मी म्हणाला अरे ती वाचते. त्याच्या म्हणे मग जे ते महाराज इकडून इकडे गेले, मग त्यांचा जन्म जे झाला, मग त्यांनी जे चमत्कार केला. अरे म्हटलं हे कशाला वाचतेस तू? नाही नाही म्हणाले ते 21 पारायण करायला सांगितलेले. माझ्या एक सुद्धा गोष्ट सर माझ्या बायकोनं वाचलेली नाही. 46 पुस्तकांचं नाव यांनी घेतलं माझ्या, कधी बघावं तिला 46 आकडाच माहीत नाही. पण गजानन महाराजाची पोथी मात्र सारखी वाचते. ती लीळाचरित्र वाचलेलं नाही तिनं, पण बाकी ते काय शिवलीलामृत ते वाचते, विष्णू सहस्त्रनाम वाचते, शास्त्रींचं काहीही वाचत नाही. पण तिला माहीत नाही की आपला नवरा काय करतो, पण त्याचा ती वापर करते आहे. मुलाटेने लिहिलेलं नाही, पण ते कुणीतरी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. वेद अपौरुष वगैरे याला मलाही विरोध आहे. अपौरुष असं काहीही नसतं, काहीही नसतं. यासाठी आपल्याला बागुलांना भेटावं लागतं. बाबूराव बागुल हे मराठीतले फार मोठे कवी आणि लेखक आणि विचारवंत होऊन गेलेले आहेत, की त्याने सांगितलं अरे देव 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 कुठून आला देव, मी तुला देव म्हणलं आणि तू देव झालायस. या अर्थाची त्यांची एक सुंदर कविता आहे. सूर्याला सूर्य म्हटलं, चंद्राला चंद्र म्हटलं, वगैरे वगैरे. पण यासाठी आपण धार्मिक होण्याची गरज आहे का? तर धार्मिक होण्याची गरज नाही. की तुमचा जो काही स्वभाव प्रांत असेल त्या निमित्तानं तुमचा शोध खरं म्हणजे चालू असतो, आणि ते पूर्ण करण्याचं काम हा साहित्य किंवा लेखक करत असतो.
मी मगा ज्या उल्लेख केला काही माझ्या ह्याच्यातल्या गोष्टी मी सांगतो. फार काही ज्ञान पाजळण्याची गरज नाही. बलभीम महाविद्यालय ज्याचा उल्लेख सरांनी केला, त्या महाविद्यालयामध्ये मी दीर्घकाळ होतो आणि माझ्या ज्या विभाग प्रमुख होत्या त्या महाराष्ट्रातल्या खूप ख्यातनाम अशा प्रकारच्या कवयित्री आणि लेखिका होत्या. सुहासिनी इर्लेकर हे त्यांचं नाव. मला माहीत नाही, पण माझ्यावर प्रचंड विद्यार्थी प्रेम करून मी भोगलेलं आहे. विद्यार्थी प्रेम करत असत आणि गॅदरिंग जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बहुतेक हे काम माझ्याकडे असायचं. तेव्हा ते नाटकं मी निवडत असे आणि एक अंकिका योग महोत्सवात वगैरे सादर करायची असते, त्याला काही टाईम लिमिट पात्रांचं वगैरे असतं. तर मी ते बसवली. आपण जिथे काम करत असतो तिथं आपले मित्र असतात आणि शत्रू पण असतात. काही क्वचित प्रसंगी जे स्पर्धक असतात आपले, ते आपले असूया करत असतात. कुठेतरी असतं. कुणीतरी माझ्या हितचिंतकांनी बाईंना सांगितलं की म्हणाले, मॅडम आता काय कसं सांगावं तुम्हाला काही कळलं ना. काय झालं? अहो तुमचे ते सहकारी काय करायलेत बघा ना जरा, मुलाटे. अहो तीच पोरांनी या नाटक जिथे बसवले आत्ता आम्ही परत सहज त्यांचे रिहर्सल पाहायला गेलो, सगळं तुमचंच आहे त्याच्यामध्ये. काय तुमचं? नाही ते नाही काय आपली ही गेली नाही का ती निघून त्यांच्याबरोबर, त्यांची एक मुली प्रेम विवाह निघून गेली. म्हणजे आपल्याकडे भाषा सुद्धा फार छान असते. प्रेम करणं म्हणजे भानगड. हां, काळानुसार आणि माणसांच्या प्रवृत्तीनुसार साहित्याची भाषा ही बदलत असते. तर पळून गेली आहे या नावाचीच ती एकांकिका होती आणि यांच्या मुलीत हे प्रकरण घडलेलं. खरं म्हणजे जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा मला हे काही माहीत नव्हतं त्यांच्या जीवनातला प्रसंग व त्यांच्या मुलीनं प्रेमविवाह केला, पळून गेली वगैरे म्हणजे काय. पण ते कुणीतरी त्यांना सांगितलं या भाषेमध्ये, थोडं हितचिंतक असल्यामुळं त्यांचा आणि माझा वेगवेगळ्या अर्थाने, त्यांचा हितचिंतक माझा पण हितचिंतक. आणि बाई रडायला लागल्या. महाराष्ट्रातल्या ख्यातनाम नाही का, म्हणजे मी सांगायलो ते त्यांचं टिंगल नाही करायलो. मी फक्त काय घडलं ते सांगतोय, अज्ञानापोटी काय घडतं ते. अरे मी किती सुंदर सुंदर बोलायलो ना. ऐका ना, हे फार गरज आहे. लव्ह मॅटर काही साधी गोष्ट नाही आहे. आणि मी इथं सांगून ठेवतो की कुणाला जर गरज पडली तर माझ्याकडे या, एक पैसाही घेणार नाही, बिलकुल लाईन दाखवून देणार आपण. त्यांना कोणीतरी सांगितलं या पद्धतीनं की बा तुमच्या मुलीसंबंधी कॉलेजमध्ये आपल्या हे त्यांनी नाटक बसवलेलं हे काय बरोबर नाही आहे. बाई रडायला लागल्या आणि बाईने दुसरा मागचा पुढचा विचार केला. त्या सरळ प्राचार्यांकडे गेल्या की म्हणाले, का काय चाललेलं हे, काय नाही, तो माणूस आलाय काय, माझ्या घरचं काय काढतोय आणि पोरांच्या समोर काय तो मांडतोय. ही घडलेली घटना आहे सर. प्राचार्याने मला बोलावलं, म्हणाले, मुलाटे काय गॅदरिंगसाठी काय, तर सांगितलं बा अमुक अमुक आहे, असं करू नका म्हणाले. अहो त्या तुमच्या सिनियर आहेत, तुमच्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत, त्यांची ख्याती मोठी आहे आणि असं खाजगी कुणाचं हे करू नये. म्हटलं कशाबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही म्हणाले, तुम्ही तिचे काय बसवले येणार आहोत. तर म्हणून मला माहीत नाही सर काय ते. नाही असं नाही म्हणाले, तुम्ही खोटं बोलताय. मी म्हटलं नाही सर. नाही म्हणाले, जे असंच आहे त्याच्यामध्ये आहे म्हणाले. मी म्हणलं एक त्यांच्या जीवनात काय घडलं हे मला माहिती नाही आहे आणि घडलं असेल तर मला त्याची काही कल्पना नाही आहे. मी म्हणाल, बघा सर, ते होते मॅथमॅटिक्सचे प्रिन्सिपल. म्हणलं तुमचं मी मान्य करू शकतो, तुम्ही मॅथमॅटिक्स आहात, तुम्ही पुस्तक वाचता का नाही मला माहिती नाही आहे, तुम्ही सिनेमे पाहता का नाही मला माहीत नाही आहे, तुम्ही नाटक वाचता पाहता का नाही माहीत नाही आहे. पण म्हणलं असं कधीतरी तुम्ही बघितलं असेल सिनेमा, कधीतरी एखादी कादंबरी वाचली असेल, कधीतरी एखादं नाटक तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला कधी असं जाणवलं नाही का सर की हे जरा आपल्यासारखंच आहे म्हणून? असा प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला असं नाही वाटत का? हो वाटतं म्हणाले. म्हणालो सर, हे जे नाटक आहे आणि ते नाटक कोण लिहिलेलं माहिती आहे? दिलीप प्रभावळकर, जे आजचे प्रख्यात नट आहेत. कधी काळी दिलीप प्रभावळकर हे सुद्धा आपल्या अध्यापन क्षेत्रामध्ये होते आणि त्या काळात त्यांनी 1972 मध्ये त्याने लिहिलेलं होतं नाटक आणि मी हे बसवलं होतं 82-83 दरम्यान.
तर मला ते मुंबईला दिलीप प्रभावळकर त्यांनी लिहिलेलं नाटक आहे, त्याच्यात मी काही पण बदल केलेला नाही आहे. आणि म्हटलं आता मॅडम तर मराठीच्या प्राध्यापक साहित्याच्या, तर मी काय सांगणार म्हटलं. म्हणजे काय होतं की साहित्य हा जीवनाचा आरसा आहे, ही खरी गोष्ट आहे. परंतु जीवनाचा अर्थ असा की ते जसं आहे तसंच नसतं. म्हणजे कसं माहिती आहे का, की मी जेव्हा आता काय झालेलं आहे की पिढी फार गेली ना पुढे. माझ्या काळामध्ये देवानंद नावाचा एक नट होता. हं, जसं तुमचं आता शाहरुख खान वगैरे वगैरे जे कोणी आहेत ते, अक्षय कुमार, आणखी कोणी नवीन येणार, सलमानचं मगाच नाव घेतलं. सगळे नामावली सरांना काही पाठ नाही आहे. तर मी जे ज्यावेळी कॉलेजमध्ये जायचं आधी तयारी करायचो ना, जरा तरुणच होतो ना त्यावेळी जरी असलं तरी सुद्धा, तर मी आरशात पुन्हा पुन्हा असे केस पालटायचो, पुन्हा पुन्हा या बाजूने बघायचो, त्या बाजूने पाहायचो, आणि मी मनाशी म्हणायचो तसा काय अजून म्हातारा मी दिसत नाही आहे, अजून थोडा थोडा देवानंद सारखा दिसतोच आहे मी. म्हणजे मला माझ्या आरशामध्ये मी देवानंद असंच मला वाटायचं. पण माझी बायको म्हणायची काय खप्पड चेहरा तुमचं आहे, काय नखरे करता तुम्ही त्याच्यामध्ये. आता ते खरं खरं आरसा मला काय सांगायला की तू देवानंदसारखं दिसतो, माझी बायको म्हणते खप्पडसारखं दिसतं, एखाद्या खलनायकासारखं वाटतं, ते फडतूस खलनायकासारखं. मग हे खरं का ते खरं? तर दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. बघा, मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. वेरूळच्या लेण्या माहितीत ना तुम्हाला? हं, जगप्रसिद्ध आश्चर्यापैकी ते. मी जेव्हा लहान होतो, शालेय वयामध्ये होतो, तेव्हा ट्रिपमध्ये सहलीमध्ये शाळेच्या वेरूळ बघायला गेलो आणि अचंबित झालो. अरे बापरे, दगडावर केवढं कोरलेलं आहे, अरे बापरे दगडावर केवढं कोरलेलं आहे, आणि काय काय जे असेल ते माझ्या त्यानंतर मी तरुण झालो, लग्न झालं. मग नवीन बायकोला घेऊन फिरायला जायला पाहिजे. तिला म्हटलं चल आपण वेरूळच्या लेण्या बघायला जाऊयात. आणि त्यावेळी जेव्हा मी बघायला लागलो त्या सगळ्या त्या ठिकाणच्या मूर्त्या आणि ते संपूर्ण लेणी, तेव्हा मला ते वेगळं जाणवायला लागलं की काय काय त्याच्यामध्ये कोरलेलं आहे ते. म्हणजे सौंदर्याची सगळी लक्षणं मला त्याच्यात दिसू लागली, जाणवू लागली, जी लहानपणी मला जाणवलेली नव्हती. पुढे मुलं झाली मला. माझ्या लहान मुलाला घेऊन म्हणालो चल आपण वेरूळला जाऊया. आणि गेलो. तिथे एक किंवा 2 लेणी मी बघितली असतील. त्याच्यानंतर म्हणालो मी आता इथं बसतो बेटा, तू बघून ये सगळे 16 लेण्या आहेत ह्या सगळ्या. म्हणजे मी ज्या पुन्हा पुन्हा फिरत होतो, आता तिसऱ्या लक्षात येईल की मला काही त्याचा रस नाही राहिला. म्हणजे एकच वस्तू, वेरूळच्या लेण्या बदलल्या का? बदलल्या नाही. वेरूळच्या लेण्या जशा तशाच आहेत, पण माझ्या वयाबरोबर प्रत्येक वेळी मला ते वेगळं दिसायला लागलं. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की घरातली स्त्री, गृहिणी जी असते, त्या यजमानाची बायको असते आणि त्या यजमानाला असं वाटतं की माझी बायको अमुक नटीसारखी दिसावी किंवा तशी दिसते किंवा तसं तू राहावंस असं त्याला वाटतं. त्याला झालेलं जे मूल असतं, त्यानं कुठली तरी आईवरची कविता ऐकलेली असते ना, तो त्या आईची कल्पना तो करत असतो. प्रेम स्वरूप आहे, वात्सल्य सिंधू आहे वगैरे वगैरे सारखी समजा. जुन्या काळातल्या कविता, माझ्या काळातल्या बघतोय मी. म्हणजे मुलं, एकच स्त्री बदलली आहे का, तर नवऱ्याला वाटतं ती सुंदर दिसावी, सुंदर राहावी, आणि याला आई आपली आवडते, आईच्या कुशीत जाणं त्याला आवडतं त्याला. आता तिची सासू असते, त्या सासूला मात्र ती खाष्ट वाटते, ती खाष्ट असते. म्हणजे ह्याला ती बायको सुंदर वाटते, ह्याला आई प्रेमळ वाटते, आणि तिला मात्र ती खाष्ट. म्हणजे बाई ती एकच आहे, पण प्रत्येकाला वाटणं वेगवेगळं आहे. मित्रांनो, साहित्याचं लेखन या पद्धतीचं असतं की ते आत्मनिष्ठ, म्हणजे त्याला जसं वाटतं तसं असतं. जग कसं आहे, जसं असायचं तसंच आहे, पण त्याला ते जग तसं दिसतंय, त्याला जसं दिसलं तसं तो लिहितो आणि त्याचं साहित्य होतं. जीवनाचा आरसा या दृष्टीनं असतं. जे असं घडलं आहे आणि तसंच लिहिलं तर त्याचं वार्तापत्र तयार होतं.
समजा आपण चाललो आहे आणि रस्त्यानं बघतो आहे की गाडीखाली कोणीतरी आलेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, अपघात झालेला आहे. एखादा माझ्यासारखा म्हातारा माणूस आहे की तो गाडीखाली आला आहे आणि लोक जमावतात, अरे रे करतात. मग पत्रकार येतात, ते लिहितात ट्रक भरधाव चाललेला होता आणि त्याच्या खाली एक वृद्धग्रस्त झालं, संपली बातमी. पण तिथे समजा मुलाटे सर पोहोचले, लेखक मुलाटे सर तिथे जर पोहोचले तर ते घंटाभर पाहत बसतात. तिथे म्हातारा दिसतोय, अरे का बरं, कुठे निघाला असेल हा म्हातारा, त्रासला असेल, सुनेनं विचारलं नसेल, लेकानं विचारलं नसेल, काळजीत असेल. नाही, तसं नसेल, काहीतरी असेल, काहीतरी पोरीचं लग्न होत नसेल, काळजी असतील बिचाऱ्याला, कंटाळला असेल, काहीतरी विचारत असेल, रागात असेल का, ते मरून पडलंय तिथं, रक्त व्हायला लागलेलं आहे, ट्रक चिरडून केव्हा गेलेला, भानगडी लोक झाल्या, मी काय विचार करतो, काय झालं असेल, काय कारण असेल. लेखक तिथे आहे. म्हणजे ट्रक खाली चिरडला, किती रक्त व्हायला, हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तो आहे. पण त्याच्या पलीकडे तो जातोय की तो काय असेल, कुठल्या विचारात तो असेल का, त्याला दिसलं नसेल का, काय घडलेलं काय असेल, याच्याविषयी साहित्य तिथे निर्माण होतं. म्हणजे घडलेली घटना आहे जी वार्ताहरानं निमित्त आहेच ना, पण जे वार्ताहरानं लिहिलं नाही, पत्रकारानं जे लिहिलं नाही, तो हा लिहितो की असं असं असावं काय. म्हणजे जीवनाच्यातल्या त्या गोष्टी आहेत, पण त्याला त्याचा आत्मा, त्याचं मन, आतलं अंतर, हृदय हे त्याला चिटकून आलेलं आहे. आपण एकच माणूस आपल्याला वेगवेगळ्या वेळी, मगाशी म्हणालो मी की वेगळा वाटतो. मग मी असे म्हणालो की शब्दाशिवाय सुद्धा एक भाषा असते, ती सुद्धा वेगवेगळं असते, त्याचंही वर्णन लेखक करत असतो. बऱ्याच दिवसानंतर आपली मैत्रीण आपल्याला जेव्हा भेटते तेव्हा आपण तिचं नाव न घेता एकदम जाऊन तिला कडकडून भेटतो, आपण हातात हात आपण देतो आणि हाताला बोलत असतो की किती दिवसानंतर आपण भेटतोय, किती दिवसानंतर आपण भेटतो, भेटल्यानंतर किती आनंद होतोय. आपण नंतर बोलूया, पण त्या हाताला बोलत असतात, दृष्टीला बोलत असते. साहित्यिक तिथे पोहोचतं. दोघं जण भेटले आणि त्यांना आनंद झाला, हे साहित्य असू शकत नाहीये. का आनंद झाला, का दुःख झालं, जीवनातला आनंद आणि जीवनातलं दुःख टिपण्याचे त्याची जे निरीक्षण असतं ते त्याच्या अंतर्मनाशी असतं. अंतर्मनाशी म्हणजे काय माहिती आहे का, की आपण बऱ्याचदा दोन बाजूने विचार करत असतो. आत्ता तुम्ही माझा ऐकताय आणि तुमचं दुसरं मन हे घरी घोटाळ येते की आईनं काय करून ठेवलेलं असेल खायला, मला जे आवडतं ते केलं असेल का, रोजच केलं असेल, कोणाच ठाऊक. म्हणजे एकीकडे हे मन आहे की मुलाटे बोलताय ते आपण ऐकतो, आणि दुसरं मन आहे की ते घरी आहे. ते दुसरं जे मन असतं ना, ते आतला आवाज असतो, अंतर्मन असं त्याला आपण म्हणूया. तेव्हा लेखक तिथे पोहोचतो, त्या हृदयातल्या, त्याच्या मनाच्या ज्या काही हालचाली होतात त्याच्याकडे त्याचा फोकस असतो, त्याचं टिपणं चालू असतं. साहित्य ही गोष्ट जीवनाला साकारणारी, जीवनाला जिवंत करणारी अशा प्रकारची गोष्ट असते. रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावरची कोणती कादंबरी, स्वामी कादंबरी नावाची आहे. तर ते मी वाचत होतो. त्याच्यामध्ये थोरले पेशवे माधवराव आणि त्यांच्या पत्नी रमाबाई या दोघांच्या जीवनावर लिहिलेली ती कादंबरी आहे. रणजित देसाई नावाचे लेखक वारले, ते फार मोठे लेखक मराठीतले, त्यांची ती कादंबरी होती. त्या कादंबरीचा शेवटचा भाग मी वाचत होतो की माधवराव आजारी आहेत, म्हणजे ते आता जातील अशाच अवस्थेमध्ये. थेऊरला त्यांना टाकलेलं आणून त्यांच्या मंदिरामध्ये गणेशाच्या. याने अनेक लढाया जिंकलेल्या आणि रमाबाई त्यांची सेवा करते आहेत. आणि रमाबाई येतात आणि माधवराव एकदम एकेरी बोलायला लागतात की मला तुझ्याकडे मी कसं दुर्लक्ष केलं, एवढे मी प्रांत जिंकले, मी एवढा विजय मिळवला, परंतु तुझ्याशी मला कधी प्रेमानं बोलताच आलं नाही, अशा अर्थाचं होतं ते.
आणि मग त्यांनी ते वर्णन केलं खिडकीमधून बाहेरचा निसर्ग कसा दिसतो, ती अमराई कशी आहे, ते अमुक कसं आहे, तमुक कसं आहे, आणि ते माधवराव बघताय शेवटच्या क्षणाला वगैरे. तर मी इतकं आकर्षित झालो की मी ठरवलं की पुण्याला गेल्यानंतर थेऊरला जायचं आणि हे सगळं बघायचं. त्याप्रमाणे मी गेलो. त्या मंदिरात पोहोचलो. ते सगळे जिथे ते माधवराव उभे राहिले असतील तिथे मी गेलो, पाहिलं सगळं. तर काही नाही, इंद्रायणी कोरडी ठक होती, शेवाळ साचलेलं होतं, बेशरमी बाजूला आलेली होती, आणि ती रमाबाईची जी जिथे समाधी आहे त्याच्यावर कावळे सगळे शिशू सगळं करत होते. हां, त्या बायका होत्या तिथे, त्या सगळ्या साड्या फिड्या वाळू घातलेलं होतं. म्हणजे रणजित देसाईने जे जे लिहिलेलं होतं ते काहीही तिथे नव्हतं. माधवराव झाले की नाही झाले, रमाबाई झाले की नाही झाले, इंद्रायणी होती की नाही होती, ती जागा आहे की नाही आहे, आहे. पण रणजित देसाईंना दिसलेली जागा वेगळी आहे. रणजित देसाईला दिसलेले माधवराव आणि रमाबाई हे वेगळे आहेत. तेव्हा लेखक जीवनच लिहित असतो, त्याच्या अवतीभोवतीच तो लिहित असतो, त्याचं स्वतःचं तो त्याच्यात मिक्स करत असतो, परंतु ते त्याचं स्वतःचं असल असतं, ते असतं आणि नसतं या सदरामध्ये. पण जीवनाला टाळून साहित्याची निर्मिती करता येत नाही. म्हणून मी साहित्याची निवड केली असेल की नाही केली असेल, परंतु माझा साहित्याशी संबंध आहे. मी मग असं म्हणालो की साहित्यानं रंजन होतं, साहित्यानं जीवनाची वाटी सापडते, हे लक्षात ठेवा. साने गुरुजी हा माझा सगळ्यात आवडता लेखक आहे, आणि त्या कोवळ्या वयामध्ये मी साने गुरुजी वाचले आणि त्याचा आजच्या वयापर्यंत माझ्यावर परिणाम करून गेला. कारण ज्या पद्धतीनं साने गुरुजी हे मातृहृदयी अशा प्रकारचे लेखक होते, आईचं हृदय असणारे असे ग्रस्त होते लेखक होते, आणि त्यांच्या भाषेमधून ते सगळं जाणवत होतं. मला असं जाणवलं की जीवनात आपण असं बनलं पाहिजे. साने गुरुजींना वाईट वाटेल असं आपण वागता कामा नये. लेखक तुमच्या जीवनावर परिणाम करत असतो. एखादा सैराटसारखा सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण असं केलं पाहिजे, हां, पण ते किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. परंतु त्याचे परिणाम चांगले आणि वाईट हे दोन्ही आपल्याला जर कळले तर आपल्याला ते घेता येतं. म्हणजे आपण हे करायला पाहिजे आणि नाही करायला पाहिजे. ते सिनेमा असू दे, ते नाटक असू देत, कादंबरी असू देत, कोणत्याही. कविता आपण लिहितो, कविता हा वेगळा प्रकार आहे. ते तुमचे विचार सांगतं की मला काय वाटतं, मला हे आवडतं. म्हणजे आज सर म्हातारे झालेले, 80 वर्षाचं वय आहे मुलाटे सरांचं, पण ते अजून हिरवट आहेत, त्यांना जुनं फार आठवतं त्यांना. तर तरुण वयामध्ये सर मी आपलं माझ्या ऑफिसला त्यावेळेसच्या मी जात होतो, आणि जाता जाता एक असं माडीवर होती आणि ते खिडकी होती, खिडकीमध्ये नेहमी एक दिसायची तरुणी, आणि मला असं वाटायचं की ती माझ्याकडेच बघते काय की, माझ्याकडेच बघते काय की. आणि मग मी कविता लिहिली, ते बघ काय असेल काय असेल, तर माझ्या लक्षात आलं की काही नाही, तिथे ते खिळा ठोकत होती त्याला. आणि मग मी कविता लिहिली, ती उभी खिडकी तर भिंती ते खिळा ठोकीत. म्हणजे याचा अर्थ काय की माझ्या मनातले जे विचार आहेत ते तिथं मी मांडलेले आहेत. ती काय कृती करते महत्त्वाचं नाही आहे, त्याचं जे अंतर्मन जे तिथे ओढ घेत आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आहे त्याचा. तेव्हा कवितेमध्ये आपल्या भावना आपण व्यक्त करत असतो. कथेमधून येत नाही का, गौण स्वरूप असतं, घटना प्रसंग येतात, तिथे सांगावं लागतं काय घडलंय ते. साहित्याशिवाय जीवनाला अर्थ नाही असं मला स्वतःला वाटतं. अनेक गोष्टी की आपल्याला ज्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव नाही आहे ते अनुभव आपल्याला या साहित्याच्या मार्फत आपल्याला मिळत असतो. मी जेव्हा MA पहिल्या वर्गावर जात असे तेव्हा मुलांना म्हणत असे की मी तुमचं विशेष स्वागत करतो कारण तुम्ही हा विषय निवडला म्हणून. कारण जगावं कसं हा सांगण्याचा सगळ्यात मोठा मार्गदर्शक हे साहित्य असतं. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी मुद्दाम ज्याला आपण तात्विक मांडणी म्हणूया ही केली नाही आहे. तुम्हाला कळावं आणि सरांना कसं नीट बोलता येत नाही याचंही दर्शन व्हावं असं मी बोललेलो आहे. मी या ठिकाणी थांबतो. आपण
म्हणजे तिकडे तुमची आजी काही म्हणत, पण तुम्ही इथे माझं एवढं ऐकलं, मला किती आनंद झाला म्हणून सांगू. कारण एवढं कोणी ऐकतच नाही माझं. घरी गेलं की आळीमिळी कुठची बस. पण इथं मला इतका वेळ बोलता आलं, बोलू दिलं, आणि तुम्ही शांतपणे ऐकलं. खूप तुमचे आभार. माझ्या माझे मित्र सुहास पुजारी आणि आता नव्यानं फार चांगले मित्र, 2-4 वाक्यात सर मी जीवानं तुमचा खूप मित्र झालो. म्हणजे इथं बोललं उभं राहण्यापुरता नव्हे, मला या ठिकाणी संधी दिली, त्यांचेही खूप मी आभार मानतो. हा संवाद, हे माझं वक्तव्य आपल्या सर्वांचे हृदयबंध हो, एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद सर. साहित्यातून जगण्याचं बळ मिळतं हे सरांनी थोडक्या शब्दात सांगितलं. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या संवादाच्या हृदय संवाद असं आत्ता मुलाटे सर म्हणाले. मला वाटतं मुलाटे सरांनी ज्या पद्धतीने ही मांडणी वगैरे केली नाही असं त्यांनी उल्लेख केला, पण साहित्याचा जीवनाशी असलेला संबंध आणि नातं त्यांनी ज्या सहजपणे उलगडून दाखवलं, त्याच्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन वगैरे सर आत्ता म्हणाले हेगडे सर, नाही मी खरंच सांगतो नम्रपणे की ते करायसाठी मी इथं उभा नाही आहे. सरांनी ज्या पद्धतीनं सगळं सांगितलं, खरं तर काल पुजारी सर आणि मुलाटे सर खूप वर्षापूर्वीचे मित्र आहेत. काल संध्याकाळी एक 15 मिनटं भेट झाली असेल कॉलेजच्या गेटवर, आणि आज जेव्हा इथं कार्यक्रमाला आले त्या निमित्ताने एक 15 मिनटं चर्चा झाली. तेवढंच माझं सरांचं ज्याला आपण म्हणतो की परिचय म्हणा किंवा सुरुवातीची ओळख आहे. आता सरांनी ज्या पद्धतीने हे सगळं मांडलं, आपण सगळे ऐकत होतो, त्यातली जी सहजता होती, मला वाटतं जगण्यातली सहजता सरांच्या साहित्यामध्ये असणार आहे. मी क्षमा मागतो की सरांचं साहित्य पूर्ण वाचलं नाही, पण अनेक गोष्टी आज समजल्या. त्यातनं असं मनापासून वाटलं, म्हणजे उगीच बोलायचं म्हणून आपण बोलतो तसं नाही, कारण मुळातच सरांनी ज्या पद्धतीनं हे सगळं मांडलं त्यावरूनच ते मला जाणवलं की कुठेतरी आपल्याला प्रशासक म्हणून किंवा ज्याला कॉलेजच्या आपण मराठीत रामरगाडा जसं म्हणतो, अनेक कामं चालूच असतात. मगाशी सर असतानाही मस्के सर येऊन गेले, सर एक मिटिंग घ्यायची आहे, पुजारी सरना मी मगाशीच म्हणालो, आता हे चालूच असतं. पण कुठंतरी त्या जीवनाच्या पैलूकडं दुर्लक्ष झालं होतं, आणि आज मुलाटे सरांच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याची जाणीव झाली की जगायचं असेल तर तुम्हाला साहित्याकडं बघितलं पाहिजे. म्हणजे कापसापासनं सहज धागा जसा निघतो ना, तसं सहज अगदी सर बोलत होते. खरं तर ते त्यांचं जगणं आहे. काल त्यांच्या बोलण्यातच जाणवलं. त्यांचं ज्याला आपण औपचारिकरित्या भाषण म्हणतो ते आत्ता ऐकलं, पण कालपासून मी जे बघतोय, हा माणूस अनेक जणांचा उल्लेख करायचा, आणि सर तो मोठा माणूस होता, आत्ताही तुम्ही ते ऐकलं. म्हणजे स्वतःला अत्यंत साधा, किंवा ज्याला आपण काय म्हणतो की जमिनीवर असलेला आपण असं म्हणतो, त्यांनी अतिशय काल्पनिक पद्धतीनं, किंवा ज्याला आपण म्हणतो की कधी आजी म्हणाले, कधी मिसेस म्हणाले, मला वाटतं मी आता काकू म्हणेन, काकूंशी एकदा भेट निश्चित मी घेणार आहे. कारण इतकं समृद्ध जगणं असतं की त्या नात्यांमधलं मी माझी मिसेस आहे मग ओळख करून देतो अशी ओळख त्यांनी केलीच नाही. स्वतःवरची टीका कशी करतात हाही माणूस जे मोकळेपणाने बोलतो, मला वाटतं सहज मला आठवलं होतं, त्यांनी त्याचा उल्लेखही केला. गेल्या वर्षी साहेब मला वाटतं आपल्याला अंमळनेरला विद्रोही साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्षही होता. मला आठवलं सर जेव्हा पुणे विद्यापीठात होते मराठी विभागात, त्यावेळी मी तिथं विद्यार्थी म्हणून शिकत होतो. तेव्हा सरांची कधी भेट झाली नव्हती, पण त्या काळाची आठवण झाली, आणि ती आठवण करून दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. सकल साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, ज्या बाबूराव बागुलांचा उल्लेख केला,
अतिशय ज्येष्ठ अशा मराठीतल्या व्यक्तीबद्दल आम्ही त्यांची भाषणंही तिथं ऐकली होती. विद्यार्थी दशेचे सगळं होतं. दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे अनेक त्यातनं प्रवाह जे निर्माण होत होते, त्या सगळ्या प्रवाहात म्हणजे मी काल सहज उल्लेख पाहिला सरांची भेट झाल्यावर, 1968-69 दरम्यान लेखक म्हणून जी पिढी पुढं आली त्यातले सर आहेत. आत्ता सगळ्यांना आपल्याला कळलं, सरांनीच उल्लेख केल्यामुळे की वय वर्ष 80 आहे म्हणून ते आजोबा वगैरे म्हणत होते. मला वाटतं हे जर ते बोलले नसते तर रील्स अगदी तुमच्या सगळ्या नटनट्यांची नावं इथपर्यंत माणूस तुमच्याशी जोडलेला आहे. मला वाटतं साहित्याचं जे प्रयोजन असतं ते कुठंतरी नव्यानं मला गवसलं. अनेक जणं जे आपल्या जीवनात येतात आणि कुठंतरी एक दृष्टी देऊन जातात. कार्यक्रम एका दिवसापुरता किंवा एखाद्या तासापुरता असतो. सायन्सचे काही विद्यार्थी मला माहिती आहेत, मगाशी विद्यार्थिनी निघाल्या होत्या. प्रॅक्टिकलचं टेन्शन असतं, तिथले सर काय म्हणतील हेही असतं. कधी कधी आपण भेटलेलो आहेत. मला वाटतं सरांनी ज्या सहजपणे सगळ्या गोष्टी मांडल्या, खरोखर मी पुन्हा साहित्याकडं वळावं आणि कदाचित असं वाटतं की आपण तो जीवनाचा भाग आहे तो कुठंतरी गमावून बसलो की काय, याची आज फार तीव्रतेने जाणीव झाली. आणि त्याबद्दल मी पुजारी सर आणि विशेषतः तुपेरे सर, मी मगाशी ओळख करून दिली की सगळे नामवंत साहित्यिक समोर आहेत. जे मी आता उभं राहिलं त्यामुळे तुम्हाला वेगळेपणा दिसेल, कारण मी त्या क्षेत्रातला नाही. पण कुठंतरी सरांचा मगाशी उल्लेख झाला की सहकारी चळवळ जे आम्ही राज्यशास्त्राचा भाग म्हणून शिकवतो त्यातलं अस्सल जीवन, जे त्याकडे बघण्याची दृष्टी मगाशी जे सर म्हणत होते ती त्यांच्या कादंबरीतनं नोंदवलेली असणार आहे. जे आम्ही राज्यशास्त्र म्हणून शिकवतो तो जीवनाचा भाग म्हणून कसा येतो, मला वाटतं कुठंतरी आपल्याला हे मान्य करावं लागेल की अनेक साहित्याचे पैलू जेव्हा आपण शिकतो, वाचतो, कारण ते अनेकांचे अनुभव असतात. आणि मुलाटे सरांचं एकच वैशिष्ट्य मला जे जाणवलं ते सांगून मी थांबतो. साने गुरुजींचाच उल्लेख मगाशी झाला. त्या साने गुरुजींचंच वाक्य आहे, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. मला वाटतं ज्या पद्धतीने ती प्रार्थना येते, अनेक वेळा हे उल्लेख होतात. ती सहवेदना मुलाटे सरांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं आणि निश्चितपणे साहित्यातनं आपल्याला भेटते. आणि मग तिथं चित्र दिसतं की जे वास्तव आहे ते कुठेतरी मांडायला पाहिजे. जे कदाचित ते योग्य आहे का नाही खात्री पटणार नाही, त्याची अनेक उदाहरणं सरांनी दिली. पण त्यातनं एकच दिसतं, जे सत्य आहे ते सुंदर आहे, तेच मंगल आहे. त्या सत्य सुंदर मंगलाची प्रार्थना करण्यासाठी हा वासुदेव हा जागल्या आमच्यामध्ये आला आणि आम्हाला जागं केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या ऋणात राहून त्यांनी जे मार्ग दाखवला, मला वाटतं त्या मार्गाने पुन्हा एकदा आपण सगळे मिळून जाऊया आणि साहित्याचं महत्त्व आपल्यासाठीच जाणीव घेऊन या. आणि मग ती जाणीव आपल्यात आली की मग ते आपण इतरांना सांगू शकतो. ही चळवळ ज्याने आयुष्यभर आपलं कार्य म्हणून जोपासली, त्या मुलाटे सरांनाही इथं आल्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटी येतोय. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सरांना विनंती करतो. नमस्कार. मराठी भाषा आणि साहित्याचा जागर तेवत ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ख्यातनाम लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीचे आधारस्तंभ आदरणीय डॉक्टर वासुदेव मुलाटे सर यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुहास पुजारी सर, मराठी विभागातील आमचे सहकारी प्राध्यापक सतीश हेगडे, डॉक्टर कविता ठोंबरे, त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब साखरे सर, डॉक्टर दादासाहेब खांडेकर सर, डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, त्याबरोबरच प्राध्यापक संतोष पवार सर, मगाशीच BA सिव्हिल सर्व्हिसच्या मॅडम प्राध्यापिका बल्लाळ मॅडम इथं उपस्थित होत्या. या सर्वांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व विद्यार्थी बहुसंख्येने इथं उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल तुमचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.